पशी, गंगा नदीपाशी. तर आम्ही इथं आलो आहे. तर आम्हाला इथं मी आणि माझी जिजा आलेली. तर आम्ही इथं शूटिंग बघितली. शूटिंग तुम्हाला दाखवतो मी, एक सेकंड. हे बघा मित्रांनो, इथं शूटिंग चालू आहे कोणतरी पिक्चरची. हे आपल्याला नाव वगैरे नाही सांगन, मस्त सजावट वगैरे चालू आहे इथं. इथं नीलकंठेश्वर मंदिर पाशी शूटिंग चालू आहे. हे बघू शकता तुम्ही. संस्कृती भावांनो, आपली संस्कृती आहे. हे लोक पूर्ण तिला पाहता एकदम फर्स्ट क्लास. चला, आवाज नाही येत असेल, सॉरी. तेव्हा इथं म्हणजे पर्यटकांकरता हे पण आहे, बोट वगैरे. आणि खूप सारे स्टॉल्स लागेले, आदिवासी स्टॉल्स लागेले. खूप चांगली जागा. नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस लय खराब जाणार आहे. कारण आज मी इकडून निघतोय. गंगापाशी गेलतो. गंगा नदीची आरती पाहिली मी आणि खूप मस्त केलं. पर माझी चार्जिंग संपली होती म्हणून मी बाकी ब्लॉग शूट नाही करू शकलो जास्त. करमलं यार इकडं, लय मस्त करमलं. पण आपले ब्लॉग चालूच राहणार आहे. कारण की आपलं छत्रपती संभाजीनगर पण खूप कमी नाही आहे. आणि छत्रपती संभाजीनगरच्या पब्लिकला एवढंच सांगायचं आहे की भावांनो, तुमच्या भावाला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा तुमच्या भावाचा अकाउंट. कारण मी रोज एक्सप्लोर करत राहणार आहे प्रत्येक वस्तू. आणि ज्यांना माझा तो पांडवलेणीचा ब्लॉग नाही पाहिला, त्यात बघा, आपण एक मित्र बनवला बेन म्हणून. फॉरनर होता, मला फिरता भेटला होता. ते लिंक वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन मी. माझा इंस्टाग्राम अकाउंट पण भेटेन. जे मला यूट्यूबवर बघताय ना, आताच एका मित्रासंग बोललो, माझा जिगरी आहे, त्याला मी दाखवून तुम्हाला ब्लॉगमध्ये. बघा इकडला नजारा बघा तुम्ही. मला लवकरच इकडून काय म्हणता याला, कुठून तरी आता हे घ्यावं लागेल, स्टँड घ्यावं लागेल. कारण की तुम्ही बघितलं त्या लेणीच्या ब्लॉगमध्ये माझा लेच कॅमेरा हल्ला आहे, त्यामुळे माझी वॉईस वगैरे सगळं खराब आलेलं आहे. आता मी एका ठिकाणी बसलो आहे म्हणून ब्लॉगचा एक्सपिरियन्सच नाही भावा. ब्लॉग बनवतो आहे आपण आता, तर एक्सपिरियन्स बिलकुल नाही आहे. म्हणून आपले कॅमेरे वगैरे हलता. आता हे पण थोडंफार हलत असेल. आपला फोन पण लय नकली आहे ना, पण काही असं साथ दिला आपल्या फोनना. आपण गेमर एक प्रकारचे आणखी. तर मित्रांनो, मी इथं आलेलो आहे, घरापाशीच आहे. पार्क आहे, नाना नानी पार्क म्हणता याला. तुम्ही आता इकडे बघा तुम्ही, हे बघा म्हणूनच बनवता. हे बघा, तर हे बघा इथं आलोय आता. लय भारी जागा आहे यार. इंट्रो देऊ बोलतो. थांबा, 1 2 3. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे ऋषिकेश उंटवाल आणि तुम्ही बघताय ऋषी ब्लॉग्स. आणि मी आलेलो आहे नाशिकमध्ये आलेलो आहे. मजा येऊ राहिली इकडं आल्यावर. इथं लय मस्त जागा आहे फिरायला. बाकी काय जास्त काही नाही. हे बघा, आपण काही प्रोफेशनली इंट्रो आपण असंच देतो. तर माझ्या मित्राचा कॉल आलता, चला उठलो. मित्राचा कॉल आलता, माझ्या कट्टर मित्राचा, प्रणवचा. त्या संग बोललो. शून्यातून वर आलेली नाही आहे, शून्यातच आहे आता. 0 1 2 3 4 पैकी 100 लोक जायचं आहे आपल्याला. आणि तुम्हाला सांगतो मी, रॅप आवडतो आपल्याला. आपण सॉन्ग रॅप. आणि आपण संबाटाचे फॅन आले मोठे. संबाटा म्हणजे देवते भावा आपल्याकरता. विषय नाही, हार्ड विषय आहे. म्हणून आपण म्हणलो की शून्यातून वर आलेली कंपनी एका ठिकाणी थांबून ब्लॉग शूट करू. इथं वल्ल नाशिकची पाण्याची टाकी. इथं नाशिकचे रॅप ऐकले यार नाही. इथं सायफर स्पॉट नाही भेटला मला. तुम्हाला माहिती आहे रॅपची आवड आहे आपल्याला. तर इथं सायफर स्पॉट नाही भेटला. इथं फिरत होतो, तिकडे झाडावर मांजा अडकेल होता. तर ते मांजा घेतला आहे बघा भावाकरता. एवढा मोठा मांजा अडकेल होता. पतंगचं काय माहित, पतंग तुटला बिटला वाटतं. छोट्या भावाकरता मांजा भेटला ना भाई. आता तो ब्लॉग बघून लय खुश होऊन जाईन भावांना, एकदम फर्स्ट क्लास. तर मित्रांनो, आपल्या छोट्या भावाला जो मांजा घेतला होता आपण, त्याच्यानं आपणच पतंग उडू राहिलो. आपली चिप्पक उडली हवेत. लहान पोरांसोबत उडायला मजाच वेगळा आहे की नाही रे. उडू